नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम मी आपल्या बुरड समाजातील स्वर्गीय मधुकररावजी हिरापुरे यांच्या स्मृतींना आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो. आपल्या सर्वांना माहिती असेल की ते समाजातील विविध लोकांच्या समस्यांसाठी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि त्याचबरोबर बांबू पुरवठा आपल्या समाज बांधवांना व्हावा यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार सोबतच उपोषण यासारख्या माध्यमातून ते नेहमीच आपल्या बुरड बांधवांना योग्य रीतीने बांबू पुरवठा करून देण्यासाठी मदत करत होते. त्या अनुषंगानेच एक मुद्दा आहे, त्या मुद्द्यावरती मला बोलायचं होतं. मित्रांनो, मागील काही वर्षापासून आपल्या बुरड बांधवांना जे विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या विभागामध्ये या जिल्ह्यांमध्ये असणारे बुरड बांधवांना योग्य ते रित्या बांबूचा पुरवठा होत नाही आणि काही बुरड बांधवांनी वन विभागामध्ये या संदर्भात तक्रारसुद्धा केलेली आहे, पाठपुरावासुद्धा केलेला आहे. परंतु वन विभागाकडून त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की शासनातर्फे हे जे गडचिरोली जिल्हा आहे किंवा या वन विभागामध्ये बांबू कटाई करण्याला मनाई केलेली असल्याकारणाने आम्ही तो बांबू पुरवठा हा बुरड समाजातील लोकांना करू शकत नाही आहोत. तर या संदर्भातील पाठपुराव्याच्या माध्यमातूनच आज शासन स्तरावरती यावरती एक कारवाई करण्यात आलेली आहे आणि ती कारवाई म्हणजे बुरुड समाज जो वास्तव्याला आहे महाराष्ट्रामध्ये आणि जो बांबू काम करतो अशा बुरड बांधवांना बांबू पुरवठा करण्यासंदर्भात त्यांची लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती बुरड बांधव आहेत या संदर्भातला एक डेटा शासनाकडे आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने शासनाच्या माझे सरकार या वेबसाईट पोर्टलवरती त्यांनी एक ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या वेबसाईटवरती जाऊन आपल्या विदर्भातील जे काही आपले बुरड बांधव आहेत त्यांनी आपली माहिती तिथे भरून आपलं रजिस्ट्रेशन करायला हवं आणि त्यासाठी कुठलेही डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला अपलोड करायची काही गरज नाही, परंतु ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमची बुरुड म्हणून नोंद करणे आवश्यक आहे. तरच पुढच्या काळामध्ये जे काही नोंदी झालेले बुरुड असतील त्यांच्या संख्येच्यानुसार शासनाच्या मार्फत त्या वन विभागाला तेवढा बांबूचा पुरवठा करण्यासाठी परवानगी मिळणार आहे. त्यामुळे जे समाज बांधव आहेत त्यांनी सर्वांनी आपली नोंद ह्या माझे सरकार या वेबसाईट पोर्टलवरती जाऊन करावी ते आवश्यक आहे. यापूर्वीसुद्धा मी मागच्या हप्त्यापासून 2दा ते लिंक आपल्या ग्रुपवरती शेअर केलेली आहे. किती समाज बांधवांनी भरली त्याची काही कल्पना नाही, परंतु पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण प्रत्येकाने त्या वेबसाईटवरती जाऊन किंवा मी या व्हिडिओच्या खाली पुन्हा एकदा शेअर करतो, त्यावरती जाऊन त्यांनी आपापली नोंद करावी आणि ज्या समाज बांधवांना ते नोंद कशी करावी या संदर्भातली माहिती नसेल किंवा अडचणी येत असतील तर आपल्या समाजातील जे सुशिक्षित वर्ग आहे, जे नवीन पिढी आहे, त्यांनी त्या नोंद कशी करायची किंवा रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भातील मदत करावी अशी मी युवकांनासुद्धा विनंती करतो. मित्रांनो, त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा की भारत सरकारच्या अंतर्गत येणारा खादी ग्राम उद्योग आणि हँडीक्राफ्ट असा एक विभाग आहे आणि नागपूर येथे त्याचं ऑफिस आहे. त्यामध्ये असिस्टंट डायरेक्टर खादी आणि हँडीक्राफ्ट या विभागाच्या असिस्टंट डायरेक्टर ठाकूर यांच्याशी संवाद साधल्यानंतर अनेक आपल्या बुरड बांधवांसाठी योजना
उपलब्ध आहेत असं त्यांच्याकडून माहिती मिळाली. आणि खरं तर मित्रांनो, त्या योजनांचा आपल्या बुरड बांधवांना कुठलीही माहिती नसल्यामुळे फायदा होत नाही आहे. परंतु इतर SC आणि STमधील जे बांधव आहेत ते या योजनेचा फायदा घेत आहेत. तरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगावंसं वाटते की बुरड बांधवांसाठी सुद्धा त्यामध्ये पेन्शन योजना असेल, बांबू हस्तकलेच्या ट्रेनिंग्स असतील, त्याचबरोबर या बांबू वर्करला जे बांबू हस्तकलेसाठी जे लागणारे साहित्य आहेत ते साहित्यसुद्धा शासन स्तरावरून आपल्या सर्वांना प्रोव्हाइड करू शकतात. या प्रकारच्या विविध योजना त्या विभागाअंतर्गत आपल्या बुरड बांधवांना यांना मिळू शकतात. त्याचबरोबर पेन्शन योजनासुद्धा आहे. जे आर्टिस्ट आहेत, म्हणजे जे बांबूकाम हे सुद्धा एक आर्ट काम आहे, त्याच्यामुळे त्यांना आर्टिस्ट म्हणून त्यांची नोंद होऊ शकते. आणि जर त्यांच्या शासन स्तरावरती जर आपली नोंद असेल तर त्यांना पेन्शन योजनासारख्या योजनेचासुद्धा आपल्या बुरड बांधवांना फायदा होऊ शकतो. तर सर्वात आधी या सर्व शासनाच्या, केंद्र सरकारच्या योजनांचा आपल्या बुरड बांधवांना कसा फायदा होईल, तर त्यासाठी आपण काय करायला हवं. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपला बुरड समाज जो विदर्भात आहे त्यापैकी मला वाटत नाही की कोणीही या खादी आणि हँडीक्राफ्ट या विभागाच्या साईटवर जाऊन काही आपलं आर्टिस्ट म्हणून नोंदी केल्या असतील. तर अशा प्रकारे त्या ऑफिसमध्ये काम करणारे एक व्यक्ती आहेत, त्यांनी मला रिक्वेस्ट केली की कमीत कमी आपण पहिल्या स्तरावरती आपल्या बुरड बांधवांचे 100 लोकांचं आपण रजिस्ट्रेशन करूया. आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक आयडेंटिटी कार्ड मिळेल भारत सरकारच्या माध्यमातून की तुम्ही एक आर्टिस्ट आहात. आणि तो तुमचा डेटा भारत सरकारकडे उपलब्ध राहील. आणि ते जे काही 100 ते 200 लोकांचं रजिस्ट्रेशन होईल त्यानुसार त्या योजनेसाठी म्हणजे रजिस्टर्ड असलेल्या बुरड बांधवांचा डेटा दाखवून नंतर तुमच्यासाठी आपल्याला टूल किट डिस्ट्रीब्युशन, जे की 15 ते 16 हजारापर्यंतच्या जे काही वेगवेगळे साहित्य आहेत बांबू हस्तकलेसाठी उपयोगाचे, तशी साहित्य आपल्याला प्रत्येकाला मिळू शकतात. आणि त्याच माध्यमातून आपल्याला ट्रेनिंग एक आयोजित करता येईल. आरमोरी किंवा ब्रह्मपुरी या ठिकाणी मी त्यांना बोललेलो की मी ट्रेनिंगचं स्थळ वाटेल तर मी उपलब्ध करून देऊ शकतो. आणि ते पण सकारात्मक आहेत की बुरड बांधवांसाठी आपण एक बांबू हस्तकलेची ट्रेनिंग, जे की सर्व मोफत राहील. त्या ट्रेनिंग सेंटरवर तुम्हाला पोहोचायचं आणि जेवणाचं सर्व मोफत, म्हणजे त्यांच्याकडूनच असेल. आपल्याला कुठलंही 1 रुपयाचासुद्धा खर्च करायची गरज नाही. तर त्या अनुषंगाने सुद्धा बऱ्याच योजनांचा आपल्याला फायदा मिळावा या दृष्टिकोनातून मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण एक हा जो रजिस्ट्रेशन करायचा आहे खादी ग्राम उद्योग आणि क्राफ्ट या विभागाच्या साईटवरती जाऊन, तर त्याकरिता आपल्याकडून एक 2 पासपोर्ट साईजचे फोटो आवश्यक आहेत. आणि जो मी फॉर्मचा PDF फॉर्ममध्ये मी ग्रुपवर टाकलेला आहे, तो PDF फॉर्म प्रिंट करायचा आहे. आणि त्याच्या मागे स्वतःचं पूर्ण नाव आणि त्या फॉर्मसोबत 2 पासपोर्ट, त्याचबरोबर एक आधार कार्ड आणि कास्ट सर्टिफिकेट, या गोष्टींची आवश्यकता आहे. तर हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे जर तुम्ही लवकरात लवकर पाठवलं तर आपल्याला अशा प्रकारे 100 ते 200 लोकांचं रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये प्रथम प्रयत्नात करता येईल. आणि येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये किंवा आपल्या सोयीने आपण चर्चा करून एक ट्रेनिंग आयोजित करता येईल आरमोरी किंवा ब्रह्मपुरी या ठिकाणी. आणि तुम्हाला
जे हस्तकलासाठी लागणारे जे उपयोगी टूल्स आहेत, तर ते टूल्ससुद्धा प्रत्येकी लोकांना मोफत मिळेल शासनाच्या तर्फे. तर ह्या गोष्टीसाठी सुद्धा सर्व समाज बांधवांना विनंती आहे की घनश्यामजी नागापुरे, त्याचबरोबर गोपाल हिरापुरे, त्याचबरोबर मनोहरजी हिरापुरे सानगडी, वडसा येथील आनंदजी गराडे, या समाज बांधवांकडे आपण हे जे काही फॉर्म आहेत ते या रजिस्ट्रेशनसाठी आपले डॉक्युमेंट्ससोबत त्यांच्याकडे सुपूर्द करावं. आणि मी त्यांना शब्द दिला आहे की मी 20 तारखेपर्यंत कमीत कमी मी माझ्या बुरड समाजाचे 100 लोकांचे फॉर्म्स मी आपल्याकडे पोहोचवतो. आणि त्या अनुषंगाने त्यांनी प्रपोजल तसं ठेवलेलं आहे. आणि 100 लोकांचं जर रजिस्ट्रेशन आपलं झालं तर आपल्याला लगेच ट्रेनिंग आणि टूल डिस्ट्रीब्युशन हा प्रोग्राम आपल्याला हाती घेता येईल. आणि त्या प्रोग्राममध्ये स्वतः असिस्टंट डायरेक्टर आणि त्या ऑफिसमधील ऑफिसर आपल्या ठिकाणी येतील आणि अधिक योजनांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. अशा शासनाच्या योजना ज्या आपल्या समाज बांधवांसाठी आहेत त्यांचा फायदा आपण नक्की घ्यायला हवं. आणि परत एकदा मी सर्वांना विनंती करतो की या संदर्भातसुद्धा आपण सिरियसली विचार करून लवकरात लवकर हे फॉर्म्स द्यावेत आणि आपण आपल्या शासनाच्या योजनेचा फायदा घ्यावा. धन्यवाद.